कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। बारमाही रस्त्याची प्रतीक्षा, पावसाळ्यात गावाला बेटाचं स्वरूप। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच। सिरोंचा पासून 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या रमेश गुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे। सिरोंचा तालुक्यातील हे शेवटचंच गाव आहे। विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती, त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत उपस्थित होत आहे। या गावाला स्वातंत्र्याची फळे कधी चाकाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय। या गाव सभोवताल पाण्याचा वेढा असल्यानं पाण्यातून असा मार्ग काढावा लागतो। अतिदुर्गम कर्जेली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही। पावसाळ्यात एका बाजूला रमेश गुडम नाला, दुसऱ्या बाजूला विडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी, अशा पद्धतीने हे गाव पाण्यानं वेढलेलं असतं। गावातून बाहेर जाण्यासाठी नावेनं जावे लागतं। आजारी लोकांना, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगाणूरला नेण्यासाठी नावेनं गावातून बाहेर निघून बैलबंडीनं मोठी कसरत करून जावी लागते। आठवडी बाजारासाठी सुद्धा एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधार या भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेश गुडमवरून चालते। या टॅक्सीनं कर्जेली वासिया तालुक्याला येतात। या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात। शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहित नाही। अविकसित आणि प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या या गावाच्या विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते। बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुका स्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो। प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो। दूरसंचार सेवा तर सोडा, वीज पुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो। त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटलेला असतो। या गावाची लोकसंख्या जेमतेम 400-500 असली तरी 4थी पर्यंत प्राथमिक रेषांच्या अन्नधान्यासाठी नावेतून शाळा आणि एक अंगणवाडी यांना जाऊन रमेश गुडमवरून धान्य आणावे लागते। शासन आणि प्रशासनाच्या योजना गावात पोहोचल्या नाहीत। सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी, सिरोंचा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।